विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव भागात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। वाठार स्टेशन भागात गेल्या 4-5 दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे घेवडा, सोयाबीन, चवळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। घेवड्याला दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी मागणी असून तिथे घेवड्याला राजमा म्हणून ओळखले जाते। परतीच्या पावसामुळे घेवड्याला ओलावा लागल्याने व्यापाऱ्यांकडून दर मिळत नसून घेवड्याचा पीक विम्यात समावेश करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। घेवडा पिकाच्या बाबतीत तुम्हाला येतात काय सांगाल? घेवडा हे प्रामुख्यानं खरीप हंगामातील पीक आहे आणि आमच्या दृष्टीने ते पैशाचं पीक आहे। गेल्या वर्षी किंवा त्याच्याही गेल्या वर्षी हवामान चांगलं नसल्यामुळे, गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आम्ही जेवढे पेरणी केली तेवढा उत्पादनाचा खर्च आम्हाला निघाला। ह्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाला होता। आम्ही घेवड्याचे 130 रुपये किलोने बी घेतलेलं आहे आणि आज एकरी नांगरट म्हणा किंवा घेवड्याची पेरणी म्हणा त्याच्यावर औषधं 1-2-3 औषधं मारावं लागतात। परत त्याची काढणी आली, त्याची परत मळणी भरडणी आली, असा एकंदरीत खर्च एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतोय आणि एकरी साधारणतः 7 ते 8 क्विंटल घेवडा उत्पादन हा होत असतो। आमची तशी अपेक्षा होती, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा पाऊस पाणी परतीचा पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या ह्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जो घेवडा राहिला आहे तो घेवडा कसा तरी पावसातून बचावून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्याकडे नेला असता। सुरुवातीला 75 ते 80 दर होता, एक 8 दिवस ते 75-80 दरानं घेवड्याचं त्यांनी घेवडा हा पीक घेतलं आणि नंतर 60 ते 65 दरानं ते शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्यांचा माल खरेदी करू लागले। आमची अशी मागणी आहे, एकच विवंचन आहे व्यापाऱ्यांच्याकडे आणि येथील लोकप्रतिनिधींकडे की व्यापाऱ्यांनी आमचा हा उत्पादित केलेला माल चांगल्या प्रतीने चांगल्या दराने त्यांनी घ्यावा, अशी आम्हाला त्यांची माझे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे। आणि येथील समजा कोरेगाव तालुक्यातील आमदार असतील, फलटण तालुक्यातील आमदार असतील, वाई तालुक्यातील आमदार असतील, या आमदारांनी विधानसभेमध्ये आमचं ही घेवडा हे पीक जे दिल्लीला राजमा म्हणून ओळखलं जातं या पिकाला कडधान्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला त्या उत्पादनाचा खर्च तरी कडधान्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आम्हाला उत्पादनाचा खर्च तरी मिळू शकेल, एवढीच आमची अपेक्षा आहे।